चला बनवूयात उरलेल्या शिळ्या भाकरीचे तुकडे किंवा उपमा। तुम्ही असं कधी उरलेल्या शिळ्या भाकरीचं किंवा चपातीचा उपमा बनवून खाल्लाय की नाही नक्की सांगा कमेंटमध्ये। आणि तुम्हाला आवडतो की नाही, मला तरी खूप जास्त आवडतं। तर आज सकाळी सकाळीच आहे ना ज्या बाजरीच्या भाकरी बनवून ठेवल्या होत्या ना त्यातल्या बऱ्याचशा आहे ना थोड्याशा दुपारपर्यंत उरल्या होत्या आणि आहे ना त्या तशाच खायला कंटाळा आल्या होत्या। म्हटलं चला ह्याचा उपमा बनवूयात, कारण की खूप दिवस झाले आहे ना तसंही काही हे बनवलं नव्हतं। तर सगळ्यात आधी आहे ना थोड्याशा तेलात जिऱ्याची फोडणी दिली आणि आहे ना कांदा टोमॅटो टाकून छान असं परतवून घेतलं तेलामध्ये। नंतर आहे ना त्याच्यामध्ये थोडेसे कोरडे मसाले टाकले, लाल तिखट, हळद, त्याचबरोबर थोडंसं मीठ सुद्धा टाकलेलं होतं। मसाला छान परतवून झाला की भाकरीचा जो कुस्करा करून घेतला होता ना मी, तो सुद्धा या मसाल्यामध्ये लगेचच टाकला आणि सगळं छान एकजीव करून घेतलं। वरतून थोडासा पाण्याचा हबका द्यायचा आहे, बारीक कापलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि आहे ना पुन्हा हे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। सगळ्यात शेवटी शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे आणि आहे ना एक वाफ द्यायची आहे। तर थोड्या वेळानंतर बघू शकता इथे गरमागरम असा आपला शिळ्या भाकरीचा उपमा तयार झालेला आहे। गरमागरम हा उपमा ताटात वाढून घ्यायचा। तुम्हाला आवडत असेल तर वरतून दही सुद्धा टाकून खाऊ शकता, खूप छान लागतं, किंवा असंच सुद्धा गरम गरम खाऊ शकता। आमच्या लहानपणी आहे ना ह्याचा नाश्ता आम्हाला नेहमीच असायचा। तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये।